शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. विठ्ठल. श्री संताची या माता, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. शेवट तो भला, माझा बहु गुण झाला. आलो
निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे देऊळगाव दुधाटे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी या ठिकाणी वैकुंठवासी अनुसयाबाई किशनराव दुधाटे या माऊलीच्या गंगा पूजनाचा नाम 13वीचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजक अर्थातच त्यांचे दोन्ही सुपुत्र श्री बालासाहेब किशनराव दुधाटे पाटील आणि श्री आत्मारामजी किशनराव दुधाटे या दोन्ही सुपुत्रांनी आजच्या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन आपल्या मातेचं स्मरण, कृतज्ञतापूर्वक स्मरण, ज्ञानदान आणि अन्नदानाच्या रूपानं करण्यासाठी सेवेचं आयोजन केलेलं आहे. दोन्ही सुपुत्रांना धन्यवाद. वैकुंठवासी अनुसयाबाई किशनराव दुधाटे या माऊलीच्या गंगा पूजनानिमित्त सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संतश्रेष्ठ देहू निवासी वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे. अनंत जन्मामध्ये दुःख भोगले, खूप दिवस फेरा झाला, परंतु या जन्मामध्ये नाम संकीर्तनादी साधनाचा परिणाम आमचा शेवट गोड झाला. म्हणून आता मागच्या जन्माचं दुःखच निवारण झालं. मागील जन्माच्या दुःखाची किंबहुना सर्वच दुःखांची निवृत्ती झाली. त्याचं कारण काय? आम्ही आता देवाकडे आलो. त्यामुळं आम्हाला हा लाभ झाला की आमचा शेवट गोड झाला, असा अर्थ प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल प्रत्येक जीवाची एक इच्छा आहे की माझा शेवट गोड झाला पाहिजे. त्यासाठी अनेक साधनं आपण करत असतो. त्या कोणत्या साधनाद्वारे माझ्या जीवनाचा शेवट गोड होईल? तुम्ही म्हणाल फक्त याच जन्माचा नाही, किती जन्म झालेत याचं गणित नाही. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा आणि बहु थोरा ओळखी. किती जन्म फेरा झाला याचं गणितच नाही. बहु केली वनवन, किती वनवन केली? पाय पिटी झालासी. अहो शुकाचार्यांनी गर्भात आठवण केली की दुःख किती आहे आपल्याला जन्मात, तर बाहेर यायला घाबरू लागली. म्हणून 12 वर्ष ब्राह्मणाचे पोरेक खेळाशी व्याले, ते 12 वर्ष लपाले रे. इतका ओर आहे. कापत कापत बाहेर आले. कशामुळं? जन्माचं दुःख आहे.
जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटकाच नाही. किती जन्म फेरा झाला. म्हणून तुकोबराय म्हणतात, ज्याला कुणाला आपल्या जीवनाचा शेवट गोड करायचा आहे त्याला काय करावं लागेल. काकड्यामध्ये प्रमाण आहे. ज्याला आपल्या जीवनाचा शेवट गोड करायचा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, आणि चुकवी व्यथा जन्माच्या. जन्मांच्या व्यथा, जन्म जन्मांतरात म्हणजे जन्म मृत्यूच्या व्यथा चुकवायच्या असेल तर भावे चरणी ठेवा माथा. मला प्रमाण कोणतं पाहिजे होतं. कैलास बुवा, काही थोडा बहुत लागपाठ, करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावण्या नीट, आणि जरी करणे असेल गोड शेवट गा. स्पष्ट प्रमाण आहे. गोड शेवट करायचं आहे ना तर काही थोडा बहुत, जास्त राहिला थोडं तरी नाम संकीर्तन आदी साधन या जीवनात करा. बहुत जन्मांती जन्मलासी नरा, देव तो सोयरा. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी करा म्हणजे काही थोडा बहुत, किंवा शेवट तो होतो तुझी आणि गोड, शेवट तो होतो तुझी आणि शेवट तो होतो तुझी आणि गोड, आणि म्हणून जाड धरीत सो. म्हणून आम्ही देवा तुझ्या जवळ आहे. जीवनभर भक्ती करावी आणि त्याची पावती शेवटी घ्यावी. आमच्या अनुसयाबाई यांनी जीवनभर केलेली साधना त्यांच्या मुलांच्या रूपानं प्रकट होतात. बघा, आमचे बीके सर
ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये कार्य केलं आणि आता सेवानिवृत्त झाला. मुलगा डॉक्टर साहेब आहेत की नाही? हां, डॉक्टर साहेब आहेत ना, मुलगा डॉक्टर, बंधू सुद्धा आत्मारामजी. त्यांचा समस्त परिवारच सात्विक वृत्तीचा आहे. सात्विक संतती मी नेहमी सांगतो, सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणामध्ये जेव्हा सत्वगुण प्रधान होतो, तत्र तम निर्मलत्वात् प्रकाश कमलामयम. जेव्हा सत्वगुण माणसाकडे येतो तेव्हाच परमार्थही करावा वाटतो. म्हणून सात्विक संतती तयाचा हरिक वाटे देवा. देवाला आनंद होण्यासारखी संतती ज्या माऊलींनी दिली त्या माऊलींचा आज कृतज्ञतापूर्वक स्मरण. अहो, एकच मुलगा जन्मावा पण सिंहासारखा असावा. काही मातेंनी असे पुत्र दिले जगाला की त्या मातेचे मानावे तेवढे धन्यवाद कमी. तसं आमच्या अनुसयाबाईंनी पुण्य केलं, परमार्थात जीवन घालवलं, म्हणून त्यांचाही शेवट गोड झाला. काही माता अशा आहेत. एक माता आहे मदालसा. त्या मातेनं मुलाला उपदेश केला लहानपणीच, पुन्हा मोठेपणी मुलं ऐकत नाहीत. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा, रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा. असा एक मदालसा प्रकरणच आहे. त्याच्यामध्ये भरपूर उपदेश तिनं आपल्या बाळाला केला. अशी माता असावी. शास्त्रानं त्या मातेला धन्यवाद दिला. कुणाला? मदालसेला. ज्ञानोबराय सुद्धा मदालसेला धन्यवाद देतात. कुंतीला धन्यवाद. 5 पांडव, त्याच्यातले 3 कुंतीचे, 2 माद्रीचे. पण 100 कौरवाला तर पुरून उरलेच, पण भगवंताचे लाडके झाले. द्वारकेचा राणा, अहो देव घरी राबविला त्या 5 मुलांना. माता कशी असल? विठ्ठला. देवानं बी काम त्या मुलांचे. असं प्रमाण पाहिजे, वजनदार प्रमाण म्हणायचं. ज्ञानोबराय, भगवान ज्ञानोबरायचं उदाहरण पहा. धन्य धन्य धरातळी जो या ते दृष्टी न्याहाळी, तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. असला पुत्र ज्या रुक्मिणी मातेनं दिला, विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेच्या पोटी जन्माला. साधे नव्हते ते पोर, तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे. आणि तिन्ही अवतारच होते हो. ब्रह्मदेवाचा अवतार सोपान, विष्णूचा अवतार ब्रह्मा सोपान तो झाला.
महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मासोपान तो झाला. आणि निवृत्तीनाथ साक्षात शंकराचा अवतार म्हणजे, आणि मुक्ताबाई ज्ञानदीप्ती कळा, आद्यत्रय जननी देवाची असं सांगितलं. थोडक्यात काय की चारही मुलं, असे मुलं देणारी माता धन्य. त्या मातेला देव सुद्धा धन्यवाद. लगेच पुढचं उदाहरण. कसलं रत्न जन्माला दिलं बघा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, आणि 60विला दाता त्रैलोक्याचा. त्रैलोक्याचा धनी जन आपल्या हृदयात साठवला. लक्ष द्या, अर्जुन सुद्धा एकदा म्हणतो, देवा तू हाताला लागणं सोपी गोष्ट नाही, दैवयोगानं मला हाताला लागलास, आता तुला सोडणार नाही, मज जोडीला तो हातीचा दुरी होसी. आता तुला सोडणार नाही, तो हातालाच लागत नाहीस. केवढ्या किती जन्म झालाय माहित नाही, आता तू हाताला लागलास. 60विला दाता त्रैलोक्याचा. आता जाऊच देणार नाही म्हणून सावता बाबांनी आपल्या जवळच देवाला ठेवून घेतलं. माळ्या सावत्यास खुरपू लागे, असला अधिकार असणारा पुत्र ज्या मातेनं दिला त्या मातेला धन्यवाद. विठ्ठल Hare
विश्वाचा जनिता आणि म्हणे यशोदेशी माता. हा काय काय मोठ्यानं सांगा. हा बरोबर आहे ना प्रमाण. आता यशोदा मातेचं उदाहरण आहे. भगवान गोकुळात जन्मले का मथुरेत? खरं तर मथुरेत जन्मले, पण म्हणतात काय कृष्ण गोकुळी जन्मला. म्हणजे खऱ्या मातेला इथं किंमत नाही, तिलाही फिकं पाडलं. म्हणजे दोन्ही माता श्रेष्ठ आहे. जन्मदात्री कोण आहे? देवकी. आणि पालन पोषण यशोदा माता. दोन्ही मातांना धन्यवाद. विठ्ठल हनुमंतरायासारखा पुत्र अंजनी मातेनं दिला. हनुमंतरायाला जर रामायणातून वजा केलं तर काय शिल्लक राहील रामायणात? एवढा पराक्रम कुणाचा आहे? हनुमंतरायाचा. म्हणून अंजनी मातेला धन्यवाद. विठ्ठल असे पुराणामध्ये भरपूर उदाहरण आहेत. आपला वेळ होत आहे, त्याचा आवाज बरोबर करायचा, कमी जास्त करू नका. थोडक्यात काय की कोणत्याही माऊलीला असं वाटतं की आपला पुत्र हा सात्विक निघावा. एवढंच नाही, आता अनुसयाबाईचा शेवट गोड झाला, आपल्याला सुद्धा मागे मागे जायचंच आहे आणि आपलाही शेवट गोड करायचा आहे. त्याच्यासाठी थोडंसं चिंतन ऐकणं गरजेचं आहे. संतांनी असं सांगितलं, या जगात जोपर्यंत आई आहे तोपर्यंत, म्हणजे मातृछत्र आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंत आपल्याला जीवनात कशाचीच कमी नाही. आपण श्रीमंत समजावं स्वतः. कारण माऊलीची चाली आणि बालकाची ओढी किंवा लेकराची ओढी आणि बालकाचे चाली आहे. माता जाणोनी पाऊल घाली, त्याला सांभाळते किती प्रेमानं आई. ते प्रेम पुन्हा या जगात भेटत नाही. बालकाचे चाली माऊलीची चाली बालकाचे ओढी आणि तया लागी काढी प्राणप्रीती. असं प्रमाण प्राण सुद्धा माता देऊ शकते बाळासाठी. इतका जीव आपल्या मुलावर तिचा असतो. किंवा आईशी कळवळ्याची जाती
म्हणजे मातेसारखं परमदैवत नाही. पुंडलिकरायांनी आई वडिलांची सेवा केली आणि देव भेटायला. तद्वतच आमचे बिके गुरुजी आणि आत्मारामजी या दोघांनी आपल्या मातेची सेवा केली. मातेची सेवा घडणं हे सुद्धा पुण्य आहे. मातेचं प्रेम मिळणं हे सुद्धा आपण केलेल्या पुण्याची पावती असते. बऱ्याच जणांना मातेचं छत्र लहानपणीच गेलेलं असतं, पण जन्मामध्ये आल्यानंतर आईची किंमत कळावी. आई आपल्यासाठी आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी न प्रीती आता हे तर प्रसिद्धच आहे की या जगात आई हा प्रेमाचा सागर आहे. आताच मी सांगतो, आपलं हित आणि आपल्याला लाभाशिवाय प्रेम आईच करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, त्याचा आवाज हे करा. आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी न प्रीती. तुम्ही बघा ना, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. स्वार्थ बाजूला ठेवून कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते आहे. जसं भगवंत आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतो. देव आपलं हृदय चालवतो, श्वासोश्वास चालवतो, परंतु कुठलाही मोबदला घेत नाही. म्हणून भगवंताचे आपले उपकार आहेत. भगवंत सुद्धा लाभाशिवाय प्रत्येकावर प्रेम करतो. हे प्रेम जाणलं पाहिजे. मनुष्य जन्मातच हे शक्य आहे. तर आपला विषय पुढे असा आहे, तुकोबराय म्हणतात की ज्याला कुणाला शेवट गोड करायचा आहे त्यानं सर्वस्व देवाला द्यावं. त्याचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. कुणाचं? अभिमन्यूचं. म्हणजे तुम्हाला ते विषय लक्षात येईल. उदाहरण सांगितल्यावर लक्षात येईल. महाभारताचं युद्ध चालू असताना समोर 11 अक्षोहिणी सैन्य आहे कौरवांचं आणि इकडून 7 अक्षोहिणी सैन्य आहे पांडवांचं. महाभारतातल्या युद्धाला सुरुवात झाली. एक दिवस असा प्रसंग आला की कौरवांनी सैन्याची चक्रव्यूह रचना केली. त्या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी अर्जुनाला आणि भगवान श्रीकृष्णाला मुद्दाम जवळ ठेवलं नाही. कौरव सेनेनं त्यांना दूर घेऊन गेले आणि इकडं सैन्याची रचना चक्रव्यूह केली. त्याचं कारण काय होतं? अर्जुन जर जवळ असता तर अर्जुनाला चक्रव्यूह भेदता येतो. म्हणून मुद्दाम अर्जुनाचा आणि कृष्णाचा रथ दूर ठेवला आणि इकडं मुद्दाम कपट करून चक्रव्यूह रचना तयार केली. मग आता पांडव सैन्यामध्ये अर्जुन तिकडे गेल्यावर राहिलेल्या
राहिलेल्यापैकी कुणालाच चक्रव्यूह भेदून आतमध्ये जाता येत नव्हतं. पण त्याच्यात एक वीर पांडवाकडे असा होता की गर्भामध्ये फक्त चक्रव्यूह भेदायचं कसं एवढं शिकलं होतं, पण चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं याचं ज्ञान नसल्यामुळं अर्धवट झालं. पण तो वीर म्हणजे अभिमन्यू, अर्जुनाचाच मुलगा. आता अभिमन्यूनं असा विचार केला की आज जर मी चक्रव्यूह नाही भेदलं तर कौरव जिंकतील आणि अधर्माचा विजय होईल. म्हणून आज मला या धर्मासाठी माझं बलिदान द्यायचं, संस्कृतीसाठी बलिदान द्यायचं असा विचार मनोमन पक्का केला. असा विचार नाही केला की आताच लग्न झालेलं आहे, नुकतीच उत्तरा नावाची पत्नी आहे अभिमन्यूची, गर्भवती आहे, मागे फिरून पाहिलंच नाही. मला भगवान श्रीकृष्णाच्या कामामध्ये बलिदान द्यायचे, भलेही मला चक्रव्यूह भेदता येते ना तरी सुद्धा कौरव हारणार आहेत, भेदलं तरी नका बाहेर येता येईल, म्हणजे माझा मृत्यू निश्चित आहे, तरी सुद्धा मला भगवान श्रीकृष्णासाठी सर्वस्व द्यायचे आणि माझा शेवट गोड करून घ्यायचं. मनोमन ठरवलं आणि चक्रव्यूह रचना भेदली. परिणाम व्हायचा तोच झाला. कौरवांनी एकट्याला पाडलं अभिमन्यूला आणि सगळ्यांनी मिळून अभिमन्यू शेवटपर्यंत सगळ्यांशी लढा देत होता. शेवटपर्यंत तो लढला आणि त्याची लढाई जसं छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध जो लढा दिला, मुठभर सैनिक आपले सोबत घेतले मावळे, आणि त्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ही ताकद छत्रपती शिवरायांकडे होती. त्याच ताकदीनं अभिमन्यू त्या चक्रव्यूहामध्ये लढलेला आहे. एकाकी पडला पण हार नाही मानली. शेवटी गतप्राण झाला. भगवान श्रीकृष्णाला कळालं की एक वीर ज्यानं आज बलिदान दिलं तो म्हणजे अर्जुनाचाच मुलगा आहे आणि अभिमन्यू आहे. आता अर्जुनाची काय प्रतिक्रिया येईल, पण भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यात एक आलं की अभिमन्यू नसता जरी गेला तरी सुद्धा काही अडचण नव्हती, जीव तर वाचला असता. पण त्यानं तसा विचार केला नाही. माझ्या कार्यासाठी, कारण मी धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, धर्म स्थापन करण्यासाठी मी आलोय आणि माझ्या कार्यासाठी अभिमन्यूनं बलिदान दिले. कळाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण धावत आले. अर्जुनही सोबत आहे. पाहिलं धारातीर्थी पडलेला आहे अभिमन्यू. अभिमन्यूला जवळ घेतलं आणि भगवान रडले. जगाचा मालक ज्यानं रडविला, शेवटच्या वेळी जगाच्या मालकाला रडावं लागलं. कोण कहता है भगवान रोते नहीं, अभिमन्यू की तरह हम रुलाते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं, लोग कहते हैं भगवान खाते नहीं, यशोदा की तरह हम खिलाते नहीं, कौन कहता है भगवान सोते नहीं, माँ यशोदा के दिल से सुलाते नहीं, कौन कहता है भगवान खाते नहीं, नामदेव के दिल से खिलाते नहीं, कौन कहता है भगवान आते नहीं, माँ द्रौपदी के दिल से बुलाते नहीं. हा आवाज आमच्याकडे नाही. चला, पण वातावरण निर्मिती बाजूला जाऊ देईल नाही. याला म्हणायचं प्रसंगावधानता. कैलास बुवांना धन्यवाद. म्हणजे ह्याला म्हणतात हा काय, अशी प्रसंगावधानता पाहिजे. चला पुढे आपलं काय चालू होतं. अभिमन्यूसाठी जगाचा मालक रडला. देवाला रडविण्याची ताकद ज्या मुलात होती याला म्हणायचं शेवट गोड झाला. देव ज्याच्यासाठी रडला, शेवट गोड करण्यासाठी तो मामाचा खटाटोप आहे. एवढा भक्ती मार्ग कशासाठी आहे? भक्ती मार्गात आपण आहेत आणि निकरानं प्रयत्न करालो. भगवंताच्या नामामध्येच आहेत ना सारखं.
सतत भगवंताचं नाम, सतत भगवंताचं चिंतन, एकादशी व्रत, तीर्थयात्रा, आषाढी कार्तिकी वारी आणि सतत भगवत चिंतन, शास्त्राचा अभ्यास, कथा कीर्तन. कशासाठी? ही चिंता आहे माणसाला. साधकाला काय सुरुवातीला चिंता असते? काय मी उद्धार पावेन, या भक्ती मार्गात माझा उद्धार होईल का? काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, आणि करा समाधान चित्त माझे. मला सांगा की निश्चित मी या मार्गाने गेल्यावर माझा उद्धार होईल का, माझा शेवट गोड होईल का? संत म्हणतात गोड नाही, ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, देवापर्यंत नेणारी वाट आहे. वैकुंठ भुवनी घर केले, ज्ञानोबरायांनी पावतीच दिली. जे कोणी या संप्रदायात आहेत त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नामस्मरणात काया झिजवली वैकुंठवासी अनुसयाबाईंनी, आणि तेने वैकुंठ भुवनी घर केले. वैकुंठात घर केलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. आता हे झालं वैयक्तिक. संतांनी तर काय केलं? सर्वांच्याच घर वैकुंठात करण्यासाठी प्रयत्न केला. काही एका देनी वैकुंठा जावे, ते तिही वैकुंठची केले आघवे. ऐसे नामघोष गौरवे, धवळले विश्व. म्हणून संतांचा हा प्रयत्न आहे. जसं रुक्मांगदानं नगरीच वैकुंठाला नेली. एकच राजा सात्विक जन्माला एकादशीचं व्रत केलं, नगरी वैकुंठाला नेली. तसं आपल्याला सुद्धा शेवट गोड करायचा हा विषय चालू आहे. भगवान म्हणतात अंतकाळी नामामध्ये चिंतन, नामात देह झिजवला त्याला म्हणायचं शेवट गोड. तुम्ही म्हणताल शेवट गोड म्हणजे नेमकं काय? तुकोबाराय म्हणतात जीवनभर केलेली साधना फळाला कधी येते? अंतकाळी जेव्हा देह नामात असतो, चिंतनात असतो, तेव्हा. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप्रयाति तज्जन देहम यप्रयाति समद्भावम यास्ति नास्त्यत्र संशया. असा श्लोक आहे.
म्हणजे काय की अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, आणि तुका म्हणे सुखा पार नाही, म्हणून अंतकाळात ज्याचा चिंतन भगवंताचं राहिलं त्याचा शेवट गोड होतो. असे उदाहरण तुकोबरायांनी दिले. शरपंजरी पडलेले होते भीष्म, आणि भीष्माला इच्छा मरण होतं. भीष्माचार्यानं शेवटची इच्छा व्यक्त केली, आता उत्तरायण सुरू झाले, मला आता देह ठेवायचा आहे. एकदा मला देवा तू जसं रथाचं चाक घेऊन धावला होतास तसं समोर दर्शन दे आणि मग माझा शेवट गोड कर. भगवंतानं ती इच्छा पूर्ण केली आणि भीष्माचार्यांचा शेवट गोड झाला. असले महात्मे ज्यांचा भगवंतावर अधिकार होता, भगवंत ज्यांच्यासाठी यायचा आणि त्यांची इच्छा पूर्ण करायची. म्हणून तुकोबरायचं सुद्धा जीवनभर परमार्थ केला आणि शेवट कसा झाला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले. हा झाला शेवट गोड. ज्ञानोबरायांचा शेवट गोड. 21 वर्षात जगाला ज्ञान संजीवनी पाजून गेले. देव म्हणते रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयने, आणि हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यच, म्हणून शेवट गोड करून गेले. प्रत्येक संतांनी या नामस्मरणात राहून आपली काया झिजवली आणि शेवट गोड. म्हणून तुकोबराय सुद्धा म्हणतात मी नामचिंतनात राहिल्यामुळं माझा सुद्धा शेवट गोड झाला. अभंगाचा
प्रथम चरणात म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला म्हणजे परिणाम गोड झाला. शेवटी साधनेच्या शेवटचं वेळ म्हणजे फलप्राप्ती आम्हाला कशी झाली? देव हाती आला. देव हाती आला म्हणजेच आमचा शेवट गोड झाला. म्हणून जीवनामध्ये देव मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. पुन्हा पुन्हा न शरीरम पुन्हा 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 नाही. या जीवनामध्ये बाकी आपण पसाऱ्यात पडतो. तो पसारा किती माईक आहे हे संतांचं वाङ्मय वाचल्यावर लक्षात येतं. 2-3 प्रमाणे सांगतो म्हणजे तुम्हाला येरती माईके दुःखाची जनिती लक्षात येईल. त्याच्यापासून निवृत्त व्हायचे, परावृत्त व्हायचे, त्याच्यातून आसक्ती काढायची आणि देवाकडं मन जोडायचं, चित्तवृत्ती देवात स्थिर करायची. हे ह्याच जन्मात साध्य होते. एकदा ते साध्य झालं की जीवनातलं कामच संपलं. तेवढंच करायचंय जीवनात. पण ते इतकं अवघड काम आहे, एवढं सहज साध्य नाही. सगळ्यात अवघड जर कोणतं काम असेल तर चित्त देवाकडे लावणं. म्हणून काय जर धावाधावी करायची असेल तर चित्त देवाकडे लावण्यासाठी करा म्हणतात. करी ऐशी धावा धावी. पळापळीच करायची आहे ना तर संसारासाठी करू नका. चित्त लावी चरणापे. देवाच्या चरणावर चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करा असं संतांचं सांगणं आहे. म्हणून शेवट जर मृत्यू सुद्धा मंगलमय व्हायचा असेल तरी भगवंताच्या नामानंच गोड होतो. मृत्यू मंगलमय करायचा. मृत्यू तर सर्वांनाच आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं ना, देहाची गावा आलिया, जन्म मृत्यूची सोहळिया, आणि नाव म्हणू नये धनंजया जिया परी. तुम्हाला नाहीच म्हणता येत नाही, कारण जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहारेर्थे न त्वं शोचितुमर्हसि. भगवान म्हणतात अटळ आहे मृत्यू, कारण उपजल्या
उपजल्या पिंडा मरण सांगाते. सोबतच आहे. उपजे ते नासे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसी परिभ्रमे गा. हे अशी माळ गुंतली राहती असं आहे. म्हणजे काय? उपजल्या पिंडा मरण सांगाते आणि मरते उपजते सवेची ते. म्हणून 184ची करा सोडवण, रिगाया शरण पांडुरंगा. फिरून फिरून आपण तिथंच येतो. त्याचं कारण काय? शेवट गोड करायचं. तुकोबराय जसं म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गुण झाला. आता हा अभंग आपण कधी घेतो? दिंडी पंढरीत पोहोचली. आपली दिंडी पंढरीत पोहोचली आणि मंदिराचा कळस दिसला की वारकरी समाधान मानतो. पांडुरंगाच्या गावात आलो. ते साधं नगर नाही. कसलं नगर आहे? तिथं भुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी तयाकडे न पाहेरे. असल्या नगरात प्रवेश केल्यावर कुणालाही वाटेल धन्य झालो, माझा शेवट गोड झाला, मी देवापर्यंत आलो. चुकून का होईना कोणी सोबत नेलेला असू द्या. जसं कुर्मदास अपंग होते, जाता येत नव्हतं पंढरीला, पण जितकं चलत जाता येईल तेवढं जायची इच्छा प्रबळ होती. इच्छा कशी होती? प्रबळ असली पाहिजे. मग मानसिकरित्या जरी तीर्थ केले तर तीर्थाचं पुण्य लागत असत. हा, तीर्थीची अपेक्षा स्थळी वाढे धर्म. जावंच असं काही नाही. मनातून जरी आपण तीर्थाचं दर्शन घेतलं, कशामुळं? शारीरिक असमर्थतेमुळं. तरी कुर्मदास पोहोचले. पण आता शेवटचा टाइम जवळ आला. देवाला चिंता लागली की माझा भक्त माझ्याकडे येतोय, थोडंच अंतर कमी आहे. जसं आई बालकाला घेऊन जाते, कंटाळलं की पुन्हा कडेवर घेते. भागलिया मज वाहतील कडिये. मग देवानच समोर यायचं ठरवलं आणि कुर्मदासाला भेट दिली. याला म्हणायचं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. त्यांचा शेवट त्यांनी गोड केला. म्हणजे नामचिंतनात राहिलं की शेवट गोड होतो. विठ्ठला. आता मृत्यू मंगलमय करायचा आहे. मृत्यू तर आहेच, मग घाबरून जमणार नाही. त्याला न घाबरता मरण माझे मरोनी गेले, मारून टाकायचंय त्याला. मज केले अमर. मृत्यूला का घाबरायचं नाही? तुकोबाराय सांगतात, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान करून घ्या. एकदा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान करून घेतलं की संसाराचा बाध होतो, दुःखाची निवृत्ती होते आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते. कारण देव हा सुखरूप आहे, आपल्याला सुख देणार आहे. मग त्याच्याजवळ गेल्यावर कुठलंच दुःख राहत नाही. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं. आणि ही इच्छा योग्यांना खूप दिवसापासून असते. जसं माता देवहूतीला अशी इच्छा होती की मला ब्रह्मज्ञान मिळावं, ब्रह्मतत्वज्ञान मिळावं. कोण सांगेल? पण तिचे पती सुद्धा तेवढ्याच अधिकाराचे होते, कर्दम ऋषी. पण माता देवहूतीच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. तो सांख्य योगाचा प्रणेता म्हणजे कपिल महामुनी. कोणते? कपिल ऋषी. कपिल महामुनीनं मग माता देवहूतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि माता देवहूतीचा शेवट गोड केला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असा ब्रह्मज्ञानाचा उपदेश आपल्याला सुद्धा व्हावा. आद्य शंकराचार्य म्हणतात ना, ज्ञान मिळवल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही. म्हणून तसं तत्वज्ञान शिका. तुम्ही किती जरी तीर्थ केले तरी ज्ञान पाहिजे. का? मोक्ष मिळवण्यासाठी. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान करून घ्या, मग मरण इथंच मरतं. कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम अथवा दानम ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. प्राप्ते सनिहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रूय करणे. ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन. शतजन्म जरी घेतले तरी मुक्ती भेटत नाही. म्हणून हे श्रवण जे करतात त्याच्यासाठीच आहे. आपल्या कानांनी चांगलं श्रवण करावं.
हा, ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरे रंगे तुष्टुवासस्तनूभिः व्यशेम देवहितै यदायुः. कानांनी चांगलं ऐकावं, डोळ्यांनी चांगलं पाहावं आणि कल्याण करून घ्यावं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी संतांचा उपदेश असा आहे की तुम्हाला सुद्धा मागे 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 तेनेची पंथे चालू जाता, मग तुम्हाला सुद्धा न पडे गुंता कोठे काही. याच्यासाठी प्रयत्न करा असं संतांचं सांगणं आहे. वेळ होत आलेला आहे. तुकोबराय पुढे म्हणतात, एकदा मृत्यू कसा यावा की काहीतरी कीर्ती मागे राहावी. तुका म्हणे एका मरणची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. आता एकदा तर मरण येणार आहे या देहाला, आत्म्याला नाही. मग एकदा येऊ द्याच, पण उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागे ठेवून मरावं, त्याला म्हणायचं मंगलमय मृत्यू झाला. नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. किड्या मुंग्यासारखा कुठं आला की कुठं जन्म झाला आणि कुठं मृत्यू पावला माहीत नाही. कुठल्याच प्रकारचं उल्लेखनीय कार्य जीवनात केलं नाही, किंबहुना देवाच्या नामचिंतनात देहच झिजवला नाही. मग अशा माणसांना मात्र डेंजर दाखवतात तुकोबराय. मग तेथे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई आणि पुढे संचित जाईल ग्वाही. तुका म्हणे तय्यम आज्ञा. हे डेंजर आहे. जे करत नाहीत त्यांना डेंजर पण दाखवला ना. हा, जे करत नाहीत त्यांना मारिती तोडीती. मग हे डेंजर आहे पुढले. म्हणून नामचिंतनात देह उत्तमाची उरे कीर्ती मागे. याच्यासाठी मृत्यू मंगल. थोडक्यात सांगतो मृत्यू कसा यावा. भगवान ज्ञानोबराय म्हणतात, का झाकल या घटीचा दिवा काय झाला नेनो केधवा या परी पांडवा जो देह ठेवी. किंवा कापुराची वाती उजळल्या ज्योती. अशा प्रकारचा मृत्यू यावा. मग शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कसा मृत्यू यावा. ठाईच समाप्ती झाली जैसी. असा मृत्यू ज्ञानोबराय म्हणतात ना, कापुराचे कलेवर घातले करंडा आणि शेखी नुरेची उंडा कोठे काही. मागणी मिळे कैसा उरेल कोळीचा भावे ऋषिकेशा भजता ऐशे. हे प्रमाण महत्वाचं. भावे ऋषिकेशा भजता ऐशे. देवाची भक्ती केली की असा मृत्यू येतो. म्हणून शेवट गोड होण्यासाठी तुकोबराय अभंगाच्या ध्रुव चरणात
कारण काय म्हणतात, आमचा शेवट गोड झाला, त्याचं कारण सांगतात. काय कारण आहे? आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. देवाच्या भेटीला आम्ही आता आलो. जे आमचं ध्येय होतं ते आम्हाला मिळालं. जीवनभर ज्याच्यासाठी साधना केली ते प्राप्त झालं, म्हणून आमचा शेवट आता गोड झाल्यासारखं वाटतं. म्हणजे परिणाम चांगला झाला. ज्याच्यासाठी आम्ही अट्टहास केला होता, कशासाठी केला होता अट्टहास? शेवटचा दिवस गोड व्हावा, याच्यासाठी होता अट्टहास. अट्टहास म्हणजे काय? भक्तीसाठी केलेला प्रयत्न, जीवनभर केलेली साधना, त्याला म्हणायचं अट्टहास. मग जीवनभर आम्ही साधना, नाम संकीर्तन, कथा कीर्तन कशासाठी केलं? तर याजसाठी. याजसाठी म्हणजे शेवट गोड होण्या. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि अंतकाळाला आम्हाला स्मरण राहिलं, कारण अंती वासुदेव पण आद्य छंदे. अगोदरपासूनच लहानपणापासून नामस्मरणाची सवय लागली तर शेवटच्या वेळी मुखाला नाम येत. तरीच नाम येईल जिव्हागरी श्रीरामाचे, नाहीतर येत नाही. म्हणून तो छंद घ्यावा लागतो. अगोदरपासून घेतला तर नामचिंतनातच माणूस राहतून शेवटच्या वेळी दुसरं काही आठवत नाही नसता. बऱ्याच माणसांना शेवटच्या वेळी देवाचं स्मरण राहत नाही. म्हणून पुढली गती कशी मिळते? वासनेनुसार. अंतीची या मती ते साच पण पुढले गती. संसार डोक्यात राहिला की पुन्हा संसारात पडावं लागतं. कुठली जरी वासना राहिली, जड भरत एवढा राजा असून ज्यानं की पूर्णपणे आपल्या वासना विकारावर विजय मिळवला होता, तरी सुद्धा शेवटच्या वेळी वासनेनं गाला घातला. आता मोठ्यांची कथा अशी आहे म्हणलं, आपली अंतीची या मती काय असत? शेवटच्या वेळी आपल्याला कुठलीच आठवण नाही पाहिजे देवाशिवाय. एक देव माझा आणि मी देवाचा, यावरतीच पाहिजे. त्याला म्हणायचं अभेद ज्ञान. तुका म्हणे कैसी किव आणि कोठे जीव निराळा. दोघांमधलं अंतर संपलं पाहिजे शेवटच्या वेळेला, तेव्हा शेवट गोड म्हणता येईल. नुसतं आपण म्हणतो शेवटचा दिस गोड व्हावा, पण कसा व्हावा हे लक्षात येत नाही. विठ्ठला म्हणून आलो निजाच्या माहेरा आणि भेटी रखुमाईच्या वरा. देवा, खूप दिवसापासून चकली देऊन पळू लागलास, आता तुझं मनगट धरलंय, म्हणजे आता तुझ्याजवळ आलो, आता इथून हलणार नाही. खूप जन्म मला त्रास दिलास. अभंगाचं तिसरं चरण. परिहार झाला,
तुझ्याजवळ आल्यामुळं आता मात्र कुठलंच दुःख राहिलं नाही. सर्व प्रकारच्या दुःखाची निवृत्ती झाली, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. जेवढं माझ्या मागं दुःख होतं ते संपलं रे बाबा एकदाच. कमी ओझ आहे का प्रत्येक माणसाच्या डोक्यावर संसाराचं? आठवून बघा. मरण भले परी काय अवकळायसी, संसाराचा धाक निरंतर आमासी. निरंतर धाक आहे हो. घरी गेल्यानंतर बायको काय म्हणते, मुलं काय म्हणते, हे राहिलं ते राहिलं, यो त्यो, सासरे जवाई वाई, कमी भानगडी आहेत का? बहु केली वनवन. अर्जुन सुद्धा म्हणतो ना, देवा तू तर म्हणतोस की तू हा योग पूर्वी सूर्याला सांगितलास, मनुला सांगितला, तेव्हा तू होतास का? देव म्हणतात मी जेने जेने अवसरे, जे जे होऊन अवतरे, ते समस्तही स्मरे धनंजया. मला त्याची आठवण आहे पण तुला नाही. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तवचा अर्जुना. आपले जन्म पुष्कळ झालेत, तुला आठवण नाही पण मला सगळ्यांची आठवण आहे. मी कोणत्या अवतारात कोणत्या रूपानं आलो ते मला सगळं माहिती आहे. तुला त्याचा विसर पडलेला आहे, तुझा पडदा पडलाय. तू सामान्य तुला लक्षात येणार नाही पण मला माहित आहे ना, मी कधी कधी या पृथ्वी तलावर आलो आणि धर्म स्थापन केला, कोणत्या रूपानं आलो ते समस्त ही स्मरे धनंजया. ते मला सगळं माहित आहे. म्हणून तू आता दुःखाची निवृत्ती करायची असेल तर तुला एकच मार्ग आहे. तू क्षत्रिय आहेस, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय आणि युद्धाय कृत निश्चया. तू युद्धाला तयार हो. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, हृदयाची शुद्र दुर्बलता टाकून दे. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महिम. तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चया. तू आता हे मोह काढून टाक. हे माझे आप्तजन, मी युद्ध करणार नाही. हा मोह 18 अध्याय गीता सांगितल्यावर गेला. नष्टो मोह स्मृती लब्ध त्वत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. शेवटला अर्जुन म्हणला बरोबर आहे देवा, आता तू जे म्हणशील ते मी करतो. माझा मोह नष्ट झाला, तसं आता माझं दुःख तो सहकुटुंबची गेला ठाव. आता दुःख सगळेच गेले. दुःख गेलं, दुःखाचे पिल्ले गेले, सगळीच पिल्लावळ पळाली. मोठे दुःख लहाने दुःख आता एकदा गंगा समुद्रात मिळाली. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. आता परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला. सगळंच दुःख गेलं विठ्ठल 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 का दुःख गेलं? तुझ्या जवळ आलो. म्हणून दुःखाची निवृत्ती करायची असेल तर आलो निजाच्या माहेरा. आता माझं माहेर कोणतं आहे? भेटी रकुमाईच्या वरा. कोणतं माहेर आहे? माझे माहेर पंढरी. पंढरी माझं माहेर आहे. संतांचं माहेर पंढरी. आता माहेरला गेल्यानंतर कोणत्या माऊलीला दुःख वाटत? माहेरला गेलं की माऊली सगळ्याच ताणातून मुक्त झाली. सासरच्या तिला 4 दिवस सुखानं झोप मिळते, सासरमध्ये मिळत नसते. माहेरमध्ये 10 जरी वाजले उठायला तरी आई म्हणते नांदून आले लेक जरा झोपू द्या. तसं परिहार झाला. कशामुळं? आलो निजाच्या माहेरा. म्हणून माहेरला आल्यावर मृत्यू सुद्धा माहेरला जाण्यासारखंच आहे हो. माहेर सोडाय मृत्यू सुद्धा माहेरून सासरला, सासरून माहेरलाच. संतांनी सांगितलं ना, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्यनाथ. वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानि गृहाति नरोपरानि तथा शरीरानि विहाय जीर्णा नन्यानि संयाति नवानि देही. असाच मृत्यू आहे म्हणले. कसा? कपडे बदलणं. म्हणजे इथून माहेरला जायचं, इथून माहेरला जायचं आणि माहेरून परत सासरला यायचं. बघा ना, इथले नाते संबंध तोडायचे. आता वैकुंठवासी अनुसयाबाईचे इथले नाते संबंध तुटले. शरीर दिली कुळांजली तिळ नामरूपाशी आणि शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. आता इथले नाते तोडायचे आणि जीव शिवाला भेटायला गेला त्यांचा. म्हणून शेवट गोड आहे. जीव शिवाला भेटायला गेला. आता तिथं गेल्यानंतर जीव शिवाला भेटल्यानंतर कुठलं दुःख राहील? देव आपल्या जवळ घेतो. वाटच पाहतो भक्ताची.
कधी माझा भक्त मला भेटतो. भक्ताची वाट पाहत बसतो, म्हणून हातात कमळ घेतलंय विष्णूनं. आला भक्त की त्याला कमळ द्या. त्याच्यासाठी आहे ते कमळ, भक्ताला मिळवण्यासाठी. मग त्या पात्रतेची भक्ती आपली व्हावी म्हणून देवाला विनवणी करतात. शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी. म्हणून जन्मभर ज्यांनी सेवा केली, वेळ संपत आलेला, ते त्यांचे अनुसूयाबाईचे सुपुत्र आदरणीय श्री बालासाहेब किशनराव दुधाटे आणि आत्मारामजी किशनराव दुधाटे या दोघा बंधूंना धन्यवाद. आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत सेवा, आणि आई वडिलांचं देहावसान झालं म्हणजे मृत्यूनंतरचं जी क्रियाकर्म आहे, दशक्रिया विधी असेल, तेरवी असेल, ते पितरांना पुढली शांती, पुढली गती मिळण्यासाठी जे आहे ते सुद्धा करणं. म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली केलं पाहिजे. म्हणजे काय, जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलाची सेवा, आणि मृत्यूनंतर त्यांचं कृतज्ञतापूर्वक श्रद्धापूर्वक तर्पण म्हणजे श्राद्ध. अशा दोन्ही रूपानं आपल्याला आई वडिलांची सेवा घडत असते. आणि तो अंतकाळ सुद्धा आपल्यासाठी माय पित्याचा अंतकाळ, जन्मात जोडे एक वेळ ती धर्माची वेळ अति पवित्र. विठ्ठल म्हणून आलो निजाच्या माहेरा. आता मी माहेरला आलो, आणि म्हणून भेटी रखुमाईच्या वरा. जो रखुमाईचा वर आहे म्हणजे रुक्मिणीचा पती म्हणजे देव, तो माझा पिता आहे, आणि मी पित्याच्या घरी आलो, आता आनंदी झालो. आता देवाकडे गेल्यास कोणी दुःखी होत नाही. देवाकडे कसलाही माणूस जाऊ द्या, तो सुखीच होतो. शेवटच्या वेळी आजामेळानं नारायण म्हणून हाक मारली तर देव धावत आहे. आजामेळ भिल्ली तारिली कुंतिनी, आणि प्रत्यक्ष पुराणी वंदे केली म्हणून त्यांचा शेवट गोड झाला. भक्तांचा शेवट गोड झाला. माझाही शेवट तुकोबाराय म्हणतात गोड झाला. त्याचं कारण आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. आता तुकोबाराय म्हणतात माझ्या वाणीला दुसरं काही येतच नाही. कारण
तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. म्हणजे आता आमची वाणी देवापाशी स्थिर जाईल, बोलण्याची नाही एका देवावेन काही. आता ती वाणी कुठंच फिरून येत नाही. इतक्या दिवस कुठेही फिरून आली, राजकारणात गेली, समाजात गेली, अमुक गेली, पण आता ती देवाशिवाय कुठलीच टेस्ट तिला लागत. तिला एकमेव चव माहीत झाली, हरिनामाचा खिचडी काला. एकच चव आता, चवी चवी घेऊ घास. कोणता? जीव ब्रह्म ऐक्य काला. तसं नामस्मरण एकच जिबीला चव पटली, एवढ्या चवीमधून आता जीभ दुसरीकडे जात नाही. म्हणजे निषिद्ध विषय सेवन करत नाही, निषिद्ध विषयाची चर्चाच बंद. का? फक्त उद्धार आणि देवाचं नामस्मरण आणि सतत देवाचं चिंतन. तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. वेळ संपला. गोपिकांना विचारलं, तुम्ही तर दही दूध विकायला चाललात, मग उगा दही घ्या दूध घ्या असं म्हणत जाणं. त्या म्हणल्या, तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. आमची वाणीच जाग्यावर नाही. तसलं दही घ्या दूध घ्या वाणी विसरूनच गेली. काय म्हणू लागली? वा, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. पण बाकीचे हसायला लागले ना. कशामुळं? वेड्या झालात का काय? डोक्यावर दही आहे, गोविंद घ्या. कुठं गोविंद घ्या? दही घ्या म्हणा. नाही नाही, तुका म्हणे वाणी, गेली. कुठं गेली? हरिचरणावर गेली. आता घेऊ धनी म्हणजे काय? तृप्त होईपर्यंत नामस्मरण करू. कसं नामस्मरण करू म्हणल्या गोपिका? जरा वाचल्यावर लक्षात येते. जिव्हे सदैवं भज सुंदरानी, नामानी कृष्णस्य मनोहरानी, समस्त भक्तार्थ विनाशनानी, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. विक्रेतु कामा किल गोपकन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ती, दध्याधिकं मोहवशादवोचत्, गोविंद दामोदर माधवेती, गोविंद दामोदर माधवेती. असं म्हणायला लागली वाणी. दुसरं नावच नाही. म्हणून तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. एकदा प्रेमानं विठोबा रखुमाईचं भजन घ्यायचं. सगळ्यांनी हात वर करा. आपली सुद्धा वाणी हरिचरणावर गेली पाहिजे आणि तृप्त होईपर्यंत नामस्मरण.